आमंत्रण दिलं. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मंदार आणि सत्यजित. यावेळी सामना सुरू होतोय. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. फलंदाज कसाबसा कव्हरच्या क्षेत्रात तटावतोय. एक धाव संख्या अर्थात एके धावेने. योगेश आपलं पारितोषिक घेऊन जा. आता मात्र एक जबरदस्त पारितोषिक आलेलं आहे सनी गोंदले यांच्याकडून हॅट्रिक साठी. विकेट आणि षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक. आणि स्वेअर चेंडू आणि नो ह्या हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. आदरणीय सनी गोंदली यांनी नक्कीच एक चमत्कारिक पारितोषिक लावलेलं आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक, नो हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक. सर्वांनी लक्ष द्या. पुन्हा एकदा मैदानात लक्ष देऊया मित्रांनो. पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय दुर्गेश. पहिलं षटक सुरू होत असताना धावसंख्या 2. यावेळी एक उत्तुंग फटका. अर्थात प्रभाकर तुंतुणे पुरस्कृत काल भैरवेश्वर पोळे संघाने आपले 2 प्रतिनिधी त्वरित पाठवा समालोचन कक्षात. विजय पाटील यांना भेटा. इथे मात्र एक उत्तुंग झेल अक्षय यांच्या मार्फत आपण पाहतोय. एक सुंदर क्षेत्ररक्षण वर्तक सप्लायर संघाकडून. यावेळी पुन्हा एकदा पुढला चेंडू दुर्गेश यांचा. इथे मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वरून हा चेंडू. 6 धावा. जबरदस्त क्रिकेट. जसाच तसं उत्तर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर एक मोठा फलंदाज आणि त्यानंतरच्या चेंडूवर आपण पाहिलं तर एक षटकार. अतिशय सुंदर सुंदर संघर्ष. यावेळी पुढला चेंडू. यावेळी चेंडू जातो ऑफस्टिकच्या बाजूने. अर्थात फलंदाजाने ह्या चेंडूवर बॅकफुटवर जाऊन मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता. असफल ठरतोय. यष्टीरक्षक अर्थात प्रवीण वानखडे अतिशय चांगल्या रीतीने यष्टीरक्षकाचं काम पाहत आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून पाहतोय आपण. यावेळी रायटम ओव्हर द विकेट पुढला चेंडू. यावेळी अर्थात मनगाटाचा उपयोग करून फलंदाज एक चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेने तटवतोय. 1 धाव. धाव संख्या 9. पहिल्या षटकाची सांगता होत असताना आपण पाहतोय धाव फलकावर 9 धावा. 1 बाद 9 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना वर्तक सप्लायर सागर गुरव पुरस्कृत मधलापाडा क्षमा असावी. प्रथम फलंदाज करत असताना अर्चित मात्रे एपीएस सागाव संघाचे. धाव संख्या आपण पाहतोय 9. यावेळी दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय खंडाले ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आदरणीय अध्यक्ष संघाचे संघमालक
रुपेश वर्तक वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. स्ट्राईक एनला सत्यजित ना सत्यजित. नाव स्ट्राईक एनला यश ठाकूर. दुसऱ्या षटकाचा प्रारंभ होतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू श्रीदत्त टेकडी एंडकडून घेऊन येत आहेत, अर्थात रुपेश. यावेळी पहिलाच चेंडू जातोय लेग स्टिकच्या बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा स्वेर. धावसंख्या 10. यावेळी पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट पुढला चेंडू. अकुल टप्प्याचा चेंडू. पहिली धाव अतिशय चपल रीतीने पूर्ण आणि चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या 11. मित्र हो, एक पारितोषिक द्यायचं आहे मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्याचं. अमित भितले यांना नम्र विनंती करतो की आपण इथे आपलं पारितोषिक घेण्यासाठी समालोचन कक्षात या. खंडाळ्याचे आदरणीय ग्रामस्थ साईनाथ वेले यांना नम्र विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देत असताना आपण पाहतोय. यावेळी एक धाव. धाव संख्या 12. पुन्हा एकदा रुपेश वर्तक. यावेळी पुढला चेंडू. यावेळी बॅकफूट वर जाऊन मारण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संघाचे संघनायक हरेश घरत. यावेळी पुढला चेंडू. यावेळी अतिशय सुंदर चेंडू, अर्थात कसा बसा फलंदाज चेंडू तटावतोय आणि एक धाव सहजरित्या पूर्ण झाल्यानंतर धावसंख्येत एकाने वाढ. धावसंख्या 15. इथे मात्र दुसऱ्या षटकाची सांगता होत असताना धावफलकावर धावा 2 बाद 15. येणारे 2 षटक शिल्लक. यावेळी वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज अभि पेडणेकर. नॉ स्ट्राईक एनला आपण पाहतोय सत्यजित, ज्याने आतापर्यंत अतिशय दमदार फलंदाजी करून आपल्या संघाला सावरलं. स्ट्राईक एनला नवीन फलंदाज हरेश.
ज्यांची या पंचक्रोशीत एक अष्टपैलू खेळाडू म्हणून एक चांगली ओळख आहे. खऱ्या अर्थाने ती ओळख करून दिली त्यांनी आपल्या कर्तृत्वाने. यावेळी स्ट्राईक एंडला हरेश घरत. यावेळी पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट अभि यांचा. पहिलाच चेंडू अर्थात पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जात आहे लॉंग लेगच्या दिशेने. एक धाव डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या 16. पुन्हा एकदा यावेळी समालोचन कक्षात आमचे आदरणीय थळे गुरुजी हे आलेले आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. मी विजय पाटील यांना नम्र विनंती करतो मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे यथाचित स्वागत व सत्कार करायचा आहे. यावेळी बॅटची एज घेऊन चेंडू नक्कीच आपण पाहिलं तर एक डिक्लेअर झोनमध्ये जाते. पुन्हा एकदा एका धावेची वाढ. धावसंख्या 17. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अभि यांच्याकडून. मोठ्या फटक्यांसाठी फलंदाजाला वाव देत नाही. एक कुठेतरी नक्कीच धावा थांबवण्याचा चांगला प्रयत्न अभि यांचा. अभि अतिशय अनुभवी गोलंदाज आहेत आणि तो अनुभव खऱ्या अर्थाने आज तमाम रसिक प्रेक्षकांना दाखवत आहेत. यावेळी अभि राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू इथे मात्र पुढे जाऊन चेंडू कट केला. थेट जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात सर्कलमध्ये. अर्थात पुन्हा एका धावेची वाढ. धावसंख्या 18. तिसरं षटक प्रगतीपथावर. परंतु आपण पाहिलं तर कुठेतरी मोठे फटके थांबलेले आहेत. यावेळी पुढला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार. खराब क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या 22. कुठेतरी थांबलेल्या धावसंख्येला गती मिळत आहे आणि षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची धावसंख्या 22. यावेळी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू यावेळी बॅकफूट वर जाऊन अक्रॉस लाईन. हा तटवलेला अतिशय सुंदर फटका आणि फलंदाज बाद. तितकाच सुंदर झेल. पप्या स्पोर्टचे मालक पप्या पाटील यांच्याकडून संकेत वेले यांना हॅट्रिकसाठी तब्बल 2000 हॅट्रिक कसली षटकाराच्या हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आणि हा उत्तुंग षटकार. धन्यवाद डीजे. तीन ओव्हर झाला. षटक संपलं ना. ओके. धाव संख्या झालेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28. मित्रांनो संकेत वेले याच्यावर त्यांचे साथीदार खूप खुश आहेत. पारितोषिक आहे पप्या पाटील यांच्याकडून 2000. बशीर मुजावर षटकाराच्या हॅट्रिकसाठी षटकाराच्या हॅट्रिकसाठीच पारितोषिक आहे. बशीर मुजावर यांच्याकडून 1000. सनी गोंदली 1000 म्हणजे तब्बल हितेंद्र 500 म्हणजे किती टोटल झाले 4,500 रुपयाचं पारितोषिक आहे मित्रांनो संकेत वेले यांच्यासाठी. जर संकेत वेले यांनी षटकाराची हॅट्रिक लगावली तर 4,500 रुपयाची कमाई आज तो करेल. अर्थात पाहूया याच्यासाठी त्याला हॅट्रिक करणं षटकारांची हॅट्रिक करणं खूप गरजेचं आहे. तर पप्या पाटील यांच्याकडून 2000. सनी गोंदली यांच्याकडून 1000.
सोनू यांच्याकडून 500, बशीर मुजावर यांच्याकडून 1000, असे एकूण 4500 रुपयाचं पारितोषिक मित्र हो हॅट्रिकच्या षटकाराच्या हॅट्रिकसाठी आहे. अर्थात संकेत वेले यांना हे वैयक्तिक पारितोषिक आहे. अंतिम षटक शिल्लक. अंतिम षटकासाठी आपण पाहतोय उंचपुरा गोलंदाज प्रवीण वानखेडे. अर्थात वानखेडे नावाचं एक मैदान, अतिशय प्रसिद्ध मैदान, आणि त्याचं आडनाव सुद्धा वानखेडे. धावसंख्या झालेली आहे 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटकाची सुरुवात होत असताना प्रवीण वानखडे बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. षटकातील पहिला चेंडू टाकेल संकेत वेले यांना. संकेत वेले यांनी जर हॅट्रिक लगावली तर तब्बल 4500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू. या पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय एक मोठा फटका. अर्थात शेवटच्या षटकात पाहतोय पहिल्याच चेंडूवर चौकार लगावून आपले इरादे स्पष्ट करतोय. धावसंख्या 32. प्रथम फलंदाजी करत असताना अर्चित मात्रे APL सागाव संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 32. अंतिम षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. अंतिम षटकासाठी गोलंदाज पाहतोय प्रवीण वानखडे. स्ट्राइक एंडला संकेत वेले, तर नॉन स्ट्राइक एंडला संघनायक हरेश घरत. मैदानात सुरू असणारा सामना वर्तक सप्लायर सागर गुरव पुरस्कृत मधलापाडा विरुद्ध अर्चित मात्रे APC सागाव या दोन संघांमध्ये. नाणेफेकीचा टॉस जिंकून वर्तक सप्लायर सागर गुरव या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि अर्चित मात्रे APS सागाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. यावेळी पुढला चेंडू. यावेळी पंचांचा इशारा नो. फेकी गोलंदाजी. हा बाद. धाव संकेत एका अवांत धावेची वाढ. नो स्वरूपात 1 धाव मिळते. धाव संख्या 33. कृपया सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे, पंचांनी जो निर्णय दिला आहे तो शांतपणे नम्रपणे मान्य करून घ्या. पंच अतिशय तज्ञ आहेत, योग्य निर्णय देत आहेत. प्रवीण वानखडेच्या जागी आपण नवीन गोलंदाज पाहतोय यश वेले. वर्तक सप्लायर सागर गुरव पुरस्कृत संघाचा हा गोलंदाज. 3 षटकारांसाठी 4500 रुपयाचं पारितोषिक आहे. एकमात्र संकेत वेले या फलंदाजासाठी. यावेळी पुढला चेंडू. मात्र गोलंदाज हे पारितोषिक संकेत याला पटकावून देत नाही, कारण ज्या पद्धतीने यश यांचा हा चेंडू अर्थात अकुटप्प्याचा चेंडू होता, या चेंडूवर मोठा फटका नक्कीच अपेक्षित होता. धावसंख्येत 1 धावेची वाढ. धावसंख्या 34. यावेळी फलंदाजीमध्ये बदल होत असताना स्ट्राइक एंडला आपण पाहतोय हरेश. पुढला चेंडू. अकुल टप्प्याचा चेंडू, शरफलेन चेंडू. 1 धाव. धावसंख्या 35.
पुढला चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू. ज्या पद्धतीने अशा चेंडूवर फलंदाजी अपेक्षित आहे तशी फलंदाजी होत नाही आणि ओहो ज्या फलंदाजाला 4,500 रुपयाचं पाहूया. एक धाव, एका धावेची वाढ, धावसंख्या 43. अशा रीतीने पहिल्या फेरीची समाप्ती. पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना अर्चित म्हात्रे APS या संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये 43 धावा उभारल्या आणि 44 धावांचं लक्ष अर्थात वर्तक सप्लायर सागर गुरव मधलावाडा या संघासमोर ठेवलेला आहे. अर्थात 44 धावा, 24 चेंडू आणि 44 धावा फलंदाज कशा रीतीने पूर्ण करतील किंबहुना गोलंदाज व क्षेत्ररक्षक त्यांना कशा रीतीने रोखतील ह्याचं पुन्हा एकदा धावतं समालोचक ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतो. एक जबरदस्त समालोचक ज्यांना आम्ही व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणतो असे आदरणीय यासिम सर यांना पुन्हा मी मायक्रोफोन सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद सुभाषजी. निर्धारित 4 षटकांचा हा सामना. निर्धारित 4 षटकांमध्ये 43 धावा जोडल्यानंतर 44 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. हॅलो एच अँड यस तेच ना सुधीर वेंगुर्लेकर संस्कृत 11 वाडगाव आणि एच अँड एस साऊंड खंडाले या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. धन्यवाद विजयजी. 44 धावांचं आव्हान 4 षटकांमध्ये अर्थात 11 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. एक सुंदर आयोजन आणि खूपच सुंदर असं प्रयोजन आपण पाहतोय. खंडाळे पंचक्रोशी प्रीमियर लीगचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना आपण पाहतोय. वर्तक सप्लायर्स सागर गुरव विपक्ष अमित म्हात्रे अर्थात APS सागाव या दोन संघादरम्यान हा सामना रंगलेला आहे. आणि याच दरम्यान राहुल पेडणेकर अलिबाग तालुक्यातील एक उत्कृष्ट असा डावखुरा फलंदाज ज्याचं आगमन झालेलं आहे. या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
अर्चित मात्रे APS सागाव विपक्ष वर्तक नगर वर्तक सप्लायर्स सागर गुरव पुरस्कृत मधला पाडा वर्तक सप्लायर्स सागर गुरव पुरस्कृत मधला पाडा या संघाला जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांमध्ये 44 धावांची गरज. त्यांचे 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती अवतरित झालेले आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये करुणाकरण सर आणि त्याचप्रमाणे कल्याणी सर आपल्याला इथे सहयोग करत असताना आमचे गुणलेखक अजय ठाकूर आणि त्याचप्रमाणे DJ मास्टर यश H&S साऊंड सर्व्हिस आणि याच दरम्यान H&S साऊंड सर्व्हिस यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. पंचांचा इशारा आलाय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी यासीन मर्चंट आपल्या समोर सादर करणार आहे. धन्यवाद. तो चलिए दोस्तों मैदान में चलते हैं जहां पे उछाल कर खेला कवर की दिशा में गेंद हवा में थी मगर 30 गज का दायरा यहां पे मौजूद होने की वजह से उस गेंद तक किसी भी फील्डर को पहुंचने का मौका नहीं. इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन किया और 2 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिए. यश ने 2 रनों के साथ यहां पे अपना खाता खोला है. पंकज काउजी अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं. राइट आर्म ओवर द विकेट एक्सपीरियंस खिलाड़ी है और इस बीच अंपायर जी की तरफ से अवैध एक्शन का इशारा आता हुआ और यहाँ पे गेंदबाज को गेंदबाजी बंद करनी पड़ेगी. अब यहाँ पे फिर से एक बार उस ओवर को कंप्लीट करने के लिए नए गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा. नए गेंदबाज को दावत दी है. नए गेंदबाज आए हैं इस ओवर को कंप्लीट करने के लिए. हरेश और यहाँ पे फ्री हिट भी रहेगा. फ्री हिट का यहाँ पे फ्री हिट की सौगात है. फ्री हिट यानी सोने पे सुहागा बल्लेबाजों के लिए. बल्लेबाज स्ट्राइक एंड पर यश फिर से एक बार खेलने के लिए तैयार. राइट हैंडेड बैट्समैन. नॉन स्ट्राइक एंड पर प्रवीण. गेंदबाजी की जिम्मेदारी हरेश के ऊपर. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा. शॉर्ट स्क्वायर लेग और उसी के साथ मिड ऑफ मिड ऑन शॉर्ट कवर एक्स्ट्रा कवर बैकवर्ड पॉइंट और एक गली की दिशा में फील्डर तैनात. जी हाँ, बैकफुट पर जाकर बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को एलिवेशन देते हुए मगर अंपायर जी का इशारा डिक्लेयर के स्वरूप में एकमात्र यहाँ पे रन मिलेगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या में तब्दीली होती हुई 4 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. 11 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. हालांकि 11 का औसत यहाँ पे सम्मानपूर्वक मैं कहूँगा एक अच्छी रनों की संख्या यहाँ पे नज़र आ रही है मगर उससे डिफेंड करने के लिए अच्छी गेंदबाजी होनी बहुत ही ज़रूरी है. हालांकि उनके मुख्य अस्त्र पंकज काउजी खराब गेंदबाजी करते हुए पकड़े गए और इसी वजह से उन्हें बैन कर दिया. उसी ओवर को कंप्लीट करने के लिए नए गेंदबाज राइट आर्म राउंड विकेट. पटकी हुई गेंद थी कवर के ऊपर से खेलने में कामयाब. डीप कवर खाली है. गेंद लंदन आती हुई गोली की रफ्तार से सीमा रेखा के बाहर. 4 रन. यहां पे किसी भी गेंदबाज को बख्शा नहीं जाएगा और इसी वजह से मुंबई क्रिकेट एसोसिएशन के ऑफिशियल अंपायर करुणाकरण सर और उसी के साथ कल्याणी घोरपड़े सर यहाँ पे आमंत्रित किए गए हैं. उन्हें दावत दी है और इसका मकसद उनका उसका हेतु यही है कि यहाँ का क्रिकेट बहुत ही क्लीन हो. यहाँ का क्रिकेट बहुत ही क्लेवर हो और एक अच्छा क्रिकेट हमें देखने को मिले और इसी के साथ यहाँ पे जो भी खिलाड़ी यहाँ पे खेल रहे हैं उन्हें एक डिसिप्लिन के साथ क्रिकेट खेलने का मौका मिले. राइट आर्म राउंड विकेट. गेंदबाजी के मोर्चे पर हरेश फिर से एक बार
जी हाँ, बैकफुट पर जाकर पंच किया था, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात शायद नहीं थे और गेंद सीमा रेखा की इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 14 पर। पहला ओवर प्रगति पर, पहला ओवर खासा महंगा साबित होता हुआ। फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक मैं कहूंगा। बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद ट्रैवल हो रही है, मगर शायद वहां पे डिक्लेयर जोन होने की वजह से मात्र 1 रन मिलेगा। दोनों भी बल्लेबाज 1 रन से संतुष्ट। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 15 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 15 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहाँ पे पनप रही है। फील्डिंग देखिए किस तरह से सजाई है। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद और उसका फायदा उठाते हुए दोनों भी बल्लेबाज, स्पेशली मैं बात करूंगा यश की। यश ने पूरा फायदा उठाया है, एक छक्का एक चौके की सहायता से बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए। जी हाँ, इसमें दबा डांसिंग डाउन द विकेट और इसके साथ ये पहला छटका।
इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 23 रन, 23 रन ऑन स्कोर बोर्ड। सेकंड ओवर इन प्रोग्रेस, लॉस ऑफ 1 विकेट। बहुत ही मज़ेदार ये मैच होता हुआ, उसी के साथ ये खूबसूरत टूर्नामेंट, जितनी तारीफ करे उतनी कम। हालांकि शुरुआत में हम जब यहाँ पे आए या आने से पहले ऐसा सोचा नहीं था कि इस तरह का यहाँ पे आयोजन होगा, इस तरह से यहाँ पे प्रयोजन होगा। क्या खूबसूरत यहाँ पे संयोजन किया है, हर एक चीज़ यहाँ पे मुहैया बहुत ही बढ़िया तरीके से की है। फिर वो विकेट के प्रति हम देख सकते हैं कि शानदार विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है, मुहैया करवाया है। और उसी के साथ सभी क्रिकेट के दीवानों को बैठने के लिए पेंडॉल का प्रयोजन। और इस बीच बहुत ही अच्छा बैकफुट पर जाकर स्क्वायर कट किया था, मगर डीप कवर में खराब फील्डिंग, और इसी वजह से गेंद सीमा रेखा पार। मिलेंगे यहाँ पे रन 4। बचे हुए 9 गेंदों में इस मैच को जीतने के लिए बल्लेबाजी करने वाली टीम को 9 रनों की जरूरत, जो एक बड़ा स्ट्रोक चाहिए था, जिस स्ट्रोक की दरकार थी वो स्ट्रोक यहाँ पे आता हुआ, और इसी वजह से मनोवैज्ञानिक दबाव अब गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर। जी हाँ, इस दबा हवा में, गेंद फलक में और जान हलक में। ओहो, यह आसान सा कैच यहाँ पे ड्रॉप किया है, लॉलीपॉप कैच कहा जा सकता है। खराब थ्रो, और यहाँ पे दूसरा रन लेने की कोशिश, और दूसरा रन भी यहाँ पे कंप्लीट होता हुआ, मुकम्मल होता हुआ। सॉरी, 3 रन यहाँ पे बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन हमें यहाँ पे देखने को मिला। एक दूसरे के ऊपर भरोसा, आंखों आंखों में इशारा, सब कुछ यहाँ पे देखने को मिला। रनों की भूख, रनों की चाहत यहाँ पे बल्लेबाज समझते हुए
कि एक एक रन यहाँ पे कितना कीमती है, जैसे ही मौका मिले उस मौके को भुनाना चाहिए, और इसी वजह से अपने विकेट को उन्होंने खतरे में डालते हुए तीसरा रन यहाँ पे चुरा लिया। इन 3 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 38 रन, 38 रन ऑन स्कोरबोर्ड। 8 गेंदे और 6 रनों की और जरूरत। जी हाँ, इस मतलब ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को हालांकि कवर के दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले का सही मायनों में ताल्लुक नहीं था। गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी, बैक टू द बॉलर। फॉलो थ्रू में गेंदबाज ने उस गेंद को फेल किया, रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं, हर गुंजाइश को खारिज कर दिया। एक एक गेंद यहाँ पे कीमती, एक एक रन बहुत ही कीमती। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद उछलती हुई और अंदर की तरफ ऑफ कटर गेंद आ रही थी, उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी बल्लेबाज की, और बैक टू बैक यहाँ पे 2 गेंदें बिंदी हमें देखने को मिली। यानी इस मैच का रोमांच अभी भी बरकरार है। बचे हुए 6 गेंदों में 6 रनों की जरूरत। क्या यहाँ पे 6 रन डिफेंड करेंगे, 6 रन यहाँ पे सेव करेंगे? 6 रन यहाँ पे अगर बचाते हैं तो ही यहाँ पे इस मैच को जीता जा सकता है, और इसी वजह से सभी खिलाड़ी एक दूसरे के साथ सलाह मशवरा करते हुए हमें नजर आ रहे हैं। इस 6 रनों को बचाने के लिए कौन से गेंदबाज उनके पास है? हालांकि अब यहाँ पे कलात्मक गेंदबाजी तो करनी होगी, मगर आत्मविश्वास सबसे इम्पोर्टेंट होगा। जिस गेंदबाज में आत्मविश्वास होगा, जी हाँ मैं इस 6 रन को बचा सकता हूँ, ये आत्मविश्वास के साथ अगर गेंदबाजी करते हैं तो ये मैच जरूर जीता जा सकता है। ऐसे मैच हमने जीते हुए अक्सर देखे हैं। नए गेंदबाज रूपेश आए हैं। अंतिम अवस्था में यह मैच, निर्णायक घड़ी आ चुकी है इस मैच की। फील्ड पूरी तरीके से फैलाई जा चुकी है। हालांकि 4 फील्डर 30 यार्ड सर्कल के अंदर हमें नजर आ रहे हैं। तीन खिलाड़ी, सॉरी माय मिस्टेक। हवा में उछाल कर खेलने की गलती की है, कैच टपकने का मौका हो सकता है। यस इट इज, मगर ये कैच ड्रॉप। एक आसान सा कैच यहां पे फिर से एक बार ड्रॉप किया है। अक्सर कहा जाता है दोस्तों कि पकड़ो कैच और जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। इस तरह के अगर आप कैच ड्रॉप करोगे तो अपने आपके जीतने के मौके कम हो सकते हैं। देखिए, जहां पे विकेट मिलने की संभावना थी वहां पे दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए, और रनों का फासला, जीत और हार का जो फासला है उसे कम करते हुए गेंदबाज रूपेश फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। स्लोवर वन गेंद करने की कोशिश थी, मगर नो बॉल का इशारा, और इसी के साथ गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन।